आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेकिंग सोडा किंवा मैदा याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरून खुसखुशीत अशी नानकटाई कशी करायची ते बघणार आहोत। ही नानकटाई करायला सुद्धा एकदम सोपी असते आणि ही नानकटाई करण्यासाठी अजिबात फारसा वेळ लागत नाही। अगदी 15 ते 20 मिनिटात आरामात ही नानकटाई तयार होते। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी मी इथे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता हे काय काय साहित्य आहे, किती प्रमाणात घेतलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु आज आपण ही जी नानकटाई करणार आहोत ही कढईमध्ये करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी कढई जी आहे ती आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे। तर गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि मग त्यावर ही कढई जी आहे ती गरम होण्यासाठी ठेवायची आहे। आता याच्यामध्ये एक स्टँड पण ठेवायचं आणि मग कढईवर झाकण ठेवून कढई कमी आचेवर गरम करण्यासाठी ठेवायची। जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो अगदी त्याचप्रमाणे आपण ही कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे। तर कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली तोपर्यंत बाकीची तयारी करूयात। तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी तूप घेतलेलं आहे। हे जे तूप आहे हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे। हे पूर्णपणे वितळलेलं ही घ्यायचं नाहीये किंवा अगदी फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तूप तर एकदम थंडगार तूपही घ्यायचं नाहीये। आणि 1 वाटी तुपासाठी इथे 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने तूप घेतले त्याच वाटीने हे सगळे मेजरमेंट घेतलेले आहेत। आता हे तूप आणि पिठी साखर हे दोन्ही एकदम चांगलं फेटून घ्यायचे, छान विस्क करून घ्यायचे। आता इथे पहा सुरुवातीला ह्या मिश्रणाचा जो कलर आहे हा थोडासा पिवळसर दिसतोय, पण जसजसं आपण जेवढे जास्त वेळ हे मिश्रण फेटत जाणार याचा कलर चेंज होतो। तर एक मी साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हे मिश्रण फेटून घेतलं होतं आणि त्याचा कलर बघा अगदी पांढरसर असा झालेला आहे। आता ह्या फेटलेल्या मिश्रणातच आपल्याला टाकायचे गव्हाचं पीठ। तर 1 वाटी तूप, 1.5 वाटी पिठी साखर, त्यासाठी इथे 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर मग तुम्ही साखरेचं प्रमाण त्यानुसार वाढवा किंवा मग गव्हाचं पीठ थोडं कमी वापरा। त्यानंतर यात 3 टेबलस्पून बेसन पीठ घेतलं आहे, 2 टेबलस्पून अगदी बारीक जो रवा असतो तो घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण इथे बेकिंग सोडा वापरणार नाही आहोत, तर त्याऐवजी इथे वापरायची बेकिंग पावडर। तर 1 टीस्पून इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि इथे अगदी चिमूटभर मीठ टाकायचे। कुठलाही गोडाचा पदार्थ असला की त्यात थोडंसं मीठ हे हवंच, त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ती अजूनच चांगली होते। आणि इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकता। मी इथे केवडा इसेन्स वापरलेला आहे। तर केवडा इसेन्सचे इथे 4 ते 5 ड्रॉप टाकून घेतले आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर विस्करने मिक्स करायची गरज नाहीये, हे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घ्या आणि नंतर मग हाताच्या साहाय्याने याचा एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता इथे ज्यावेळी आपण याचा गोळा तयार करणार त्यावेळी जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूपच कोरडा आहे तर त्यावेळी तुम्ही याच्यामध्ये अजून तुपाचा वापर करायचा, परंतु इथे दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाहीये। तर जर मिश्रण कोरडं वाटत असलं तर तूपच वापरायचं आहे आणि तूप परत वापरताना पण खूप तूप वापरायचं नाही, तर परत एखादा टेबलस्पून तुम्ही इथे तूप टाकून बघायचं जर मिश्रण खूप कोरडं असेल तर। आता इथे या मिश्रणाचा मी चांगला गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याचा एक छोटा गोळा करून बघितला तर अगदी व्यवस्थित इथे बनतोय, अजिबात तुटत नाहीये। समजा असा गोळा बनवल्यानंतर थोडेफार साईडने क्रॅक गेले तरी काहीच हरकत नाही। आता ह्या प्रकारे आपण सगळ्या नानकटाई करून घेणार आहोत। तर इथे मी ह्या ट्रेमध्ये ह्या नानकटाई बेक करून घेणार आहेत। तर नानकटाई करताना सुरुवातीलाच फार मोठ्या करायच्या नाही आणि त्या ह्या ट्रेमध्ये ठेवताना पण थोड्या थोड्या अंतरावर ठेवायच्या, कारण नानकटाई बेक झाल्यानंतर त्याचं जे आकारमान आहे ते थोडं वाढतं, त्यामुळे त्या ठेवताना त्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवायचं। आणि मगाशी जी कढई आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये हा ट्रे ठेवून द्यायचा। गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची, कमी आचेवर एक साधारण 10 किंवा 12 मिनिटासाठी आपण ह्या नानकटाई बेक करून घेणार आहोत। आता इथे 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि हे पहा नानकटाई एकदम चांगल्या बेक झालेल्या आहेत। त्याचा जो आकार आहे तो आधीपेक्षा चांगला वाढलेला देखील आहे
आता हा ट्रे या कढईमधून काढून घेऊयात आणि पूर्णपणे ह्या नानकटाई थंड करून घ्यायच्यात। नानकटाई थंड झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी 15 मिनिटाच्या आत ह्या नानकटाई इथे बनून तयार झालेल्या आहेत। आता यापैकी एक नानकटाई तुम्हाला तोडूनही दाखवते। अगदी आतपर्यंत ही जी नानकटाई आहे ही अगदी बेक झालेली आहे, एकदम खुसखुशीत अशी ही नानकटाई इथे तयार झालेली आहे। तुम्हीही नक्कीच करून बघा। तर ह्या नानकटाई आपण अगदी घरातल्या मोजक्या सामानातच बनवलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।